फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार. ओ वाव, आपण आपल्या शोचा आजवरचा प्रवास पाहिला आणि आता आपण भेटणार आहोत आपल्या 6 फायनल स्टार्सना. आणि आता आपल्या बरोबर गप्पा मारायला येत आहेत योगिनी आणि विवेक. सो विवेक, सगळ्यात आधी आपण तुझ्याशी गप्पा मारूया. 3दा स्टार ऑफ द डे, 5 स्टार्स मिळालेला तू प्रथमच होतास. सो कसं वाटतंय तुला एकंदरीत आता जेव्हा तू सुरू केलेला असा प्रवास आणि इथपर्यंत फायनल 6 स्टार्स पर्यंत पोहोचणं. सो हाऊ डू यू फील? सहज कॅज्युअली गेलो मी ऑडिशनला आणि सिलेक्शन झालं तेव्हा. आणि सिलेक्शन झालं त्यानंतर मी थोडं सिरियसली घेतलं की अरे आता नागपूरला रिप्रेझेंट करायचंय आणि मुंबईला येऊन मग परत सिलेक्शन झालं. ते पण फार अनएक्सपेक्टेड होतं कारण नाशिकची कॉम्पिटिशन होती, मुंबईशी होती, पुण्याशी होती कॉम्पिटिशन आणि त्यामध्ये सिलेक्शन होणं हा पण एक खूप मोठा भाग होता. आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर पहिल्याच एपिसोड मध्ये मला स्टार ऑफ द डे मिळालं. ते पण म्हणजे पण एकंदरीत तुझ्या वागण्यावरून मला तरी असं वाटतं की तू खूप सरप्राईज असतोस एव्हरी टाइम. म्हणजे तुला 5 स्टार्स मिळतात किंवा तुला स्टार ऑफ द डे असं जाहीर केलं जातं तेव्हा तू खूप सरप्राईज असतोस. म्हणजे काय की तू असं समजतोस की मे बी खूप लकीली सगळं होतंय का आर यू रिअली वर्किंग हार्ड टुवर्ड्स इट? मला वाटतं खरंच लकीली मला मिळालं. तू याआधी पण करायचंस का काम? मी हौशी कलावंत आहे आणि कॉलेजमध्ये असताना एकांकिका वगैरे केल्या आहेत मी. ओके. असं प्रोफेशनली किंवा ट्रेनिंग घेऊन असं कधी केलेलं नाहीये. तेव्हा जस्ट एक स्पॉन्टेनियस जे काही येतं तेवढं करतो मी ते. ओके, ग्रेट ग्रेट. यार योगिनी, तुला काय वाटतं विवेक बद्दल अपार्ट फ्रॉम हिज लुक्स? आणि प्लीज ओके, आता तुम्ही 6 स्टार्स उरलेला आहात आणि किलर इन्स्टिंग पाहिजे. सो यू हॅव टू ऍक्च्युअली से की तुला काय वाटतं. नक्कीच विवेक विषयी बोलायचं म्हणजे तो एक टाचिक अभिनेता आहे आणि त्याला आता वाचिक अभिनेत्रीची साथ मिळाली आहे. ऍक्च्युली विवेकचं म्हणजे मला आठवतो असा तो त्या मायमिंगचा जो तू केला होतास ना लहान बाळाचं, तो आठवतो मला विवेक. मी त्याला पहिल्यांदा ऑडिशन मध्ये बघितलं होतं आणि सुपर्ब माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स त्याने तो दिला होता मायमिंगचा. आणि मला वाटतं आणि त्यात त्याने ज्या पद्धतीने एक व्हेरिएशन्स दिले होते त्याच्या कॅरेक्टरमध्ये, डिटेलिंग जे काही केलं होतं एक्झॅक्टली ते मला खूप खूप भावलं होतं. हो, म्हणजे असं वाटलं नव्हतं की ह्याच्या हातात मूल नाहीये म्हणून. सिरियसली खरंच. आणि त्यानंतर मग तो त्याचे बरेच परफॉर्मन्स म्हणजे पहिला परफॉर्मन्स आमचा एकत्र झाला नववधूचा. आणि त्यात खरं सांगू का मला विवेक फार कन्फ्युज असा वाटला होता. म्हणजे तो ऍक्शनला रिॲक्शनच देत नव्हता. तर त्यामुळे मला ते प्रॉपर ते मिळतच नव्हतं त्याच्याकडून जे यायला हवं ते. पण तो धकला आणि त्यानंतर मात्र विवेक जो काही त्याने प्रगती जी काय दाखवली आहे ती आपण सगळे बघतोच आहोत. त्याचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स होता तो घटस्फोटाचा. संकर्षण बरोबर जो केला. ऍक्च्युली त्याच्यात म्हणजे त्याने काय डिटेलिंग केलं होतं आणि त्याने जो काही अभ्यास केला होता की एक 90% पर्यंत माझा परफॉर्मन्स येऊन कुठेतरी थांबतो. 10% जे फिनिशिंग लागतं किंवा ते अजूनही येत नाही असं वाटत राहतं. म्हणजे चैन पडत नाही की अरे जोपर्यंत ते 100% येत नाही तोपर्यंत. आणि त्याचे सगळे परफॉर्मन्सेस लाईव्हली वाटतात, नॅचरल वाटतात. हे फार महत्वाचं. अच्छा विवेक, मेन मुद्दा बोलूयात ना मुलींबद्दल. की म्हणजे काय एवढं तू त्यांना म्हणजे काय तुझं चाम असं वापरतोयस त्यांच्यावरती, त्यांचं लक्ष डायव्हर्ट. म्हणजे माझंही एकदा असं झालेलं की मी पण अँकरिंग करताना ना आणि आता येत आहेत पुण्याचे विवेक, नाशिकचा विवेक. अरे म्हणजे विवेक 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 सासवडचा पण विवेकच आहे, औरंगाबादचा पण विवेकच आहे, नाशिकचा विवेकच आहे. काय म्हणजे काहीच नाही, एफर्ट्स घेतले नाही म्हणून कदाचित. लहानपणापासून असं आहे का? लहानपणापासून नाही असं काहीच नाही. म्हणजे सहज एक कॅज्युअल वावर असतो, त्यात असं एफर्ट्स कुठलेच घेतले नाहीत. अच्छा, सगळं आपच मिळत गेलो. योगिनी, त्याच्या चाम बद्दल तुला काय सांगायचं? ही इज व्हेरी स्वीट बॉय. पण त्यामुळेच आम्हा सगळ्या मुलींना खूप आवडतो. तो खरंच आमचा लाडका आहे, चबी चबी. अच्छा, चबी चबी पण असतो विवेक. हे काय कधी घडलं बाबा? आणि तू जेवत नाहीस काय नाही याला चबी चबी. रिअली स्वीट. आणि त्याचं म्हणजे असं आहे की तो मला एक सतत त्याच्याविषयी असं वाटतं की तो फार असा कन्फ्युज असतो नेहमी. आणि तो म्हणजे असंच सैरभैर म्हणजे काय करू मी, अजून काय करू, मी अजून काय करू.
हे काय आहे म्हणजे त्यावरून मुली त्याला फार लेक्चर देतात. विवेक नीट उभा राहा, शांत उभा राहा, नीट बस आधी इथे. अच्छा काय असा काय हा चालू आहे? फॉर्म्युला आहे तुझा. अच्छा. त्याच्याशी बोलायला म्हणजे कुठली लागतं. मुलगी विचार करत आहे समोर नदीच्या अवघात. चांगलंय यार, चांगलंय चांगलंय. नाही याला मेडिकली स्किझोफ्रेनिया असं म्हणतात. नाही तो सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा शोधात असतो ना. अरे तो पण सतत हा characterच्या शोधात स्किझोफ्रेनिया असतो. खूपच चांगला आहे. तो मुलींना खूप भाळतो. सो योगिनी, तुला विवेकचा कुठला परफॉर्मन्स पाहायला आवडेल? तो घटस्फोटाचा परफॉर्मन्स. ऑल राईट देन, चला तर मग एन्जॉय करूयात विवेकचा हा धमाकेदार परफॉर्मन्स. या मिस्टर नवरे. नवरेच नाव ना तुमचं? हा, हे बघा, घट्ट गाठी मंगल कार्यालयाचा हा आमचा हॉल आहे. हा, पाहिला का? चांगली साधारण एक म्हणजे 250-300ची कॅपॅसिटी आहे आमच्या हॉलची. पण मला सांगा नवरे, तुम्ही उरकायचं काय ठरवलंय? म्हणजे बारस, मुंज, साखरपुडा, वाढदिवस का लग्न? घटस्फोट. काय घटस्फोट. काय? अबे काना हो का भोको बे तुझे सांगू राहिलो तुझे घटस्फोटासाठी पाहिजे तर व्हायचा विचारून राहिला मला तू. घटस्फोट. हा. नवरे काय येडं लागलंय का तुम्हाला? हा. अगं, आम्हाला येडं समजताय. घटस्फोटासाठी आम्ही काय आमचा हॉल देत नाही भाऊ नवरे. अबे मायापासून कर ना बाप्पा ओपनिंग तू. तुम्ही बसा बरं इथे. बसा बसा बसा. हिच्यावर तर जिंदगानीमध्ये पुन्हा बसणार नाही मी. हा, का? सांगून ठेवतो. हिच्यामुळे तर झाला ना माझा घटस्फोट. मला एक सांगा नवरे, तुम्ही बाहेर पाटी वाचली का? कोणती पाटी बे? बाहेर पाटी आहे ना चौकात. कार्यालयाची पाटी. कार्यालय काय लिहिलंय त्याच्यावर? काय? हा हॉल कुठल्याही मंगल कार्यासाठी दिला जाईल. अबे बायकोच्या जाचापासून सुटका हो राहिली माय मंगलच झालं ना मग कार्य. म्हणजे कसं आहे माहिती का, की घटस्फोटासाठी हॉल दिला तर बदनामी होईल ना आमची. तू का नाव आहे का मार्केट मध्ये? तुम्ही पाटी वाचली आहे का नवरे? अहो बाहेरच्या पाटीवर लिहिलंय ना, प्रोप्राटी बाय वाघ. अहो तो वाघ आहे मी. घटस्फोटासाठी म्हणजे जर हाती होते बरं का, आम्ही हॉल देणार नाही. अरे काय तर भाऊ अति झालं म्हणून तो घेऊन राहिलो ना मी घटस्फोट. काय हाती झालं बरं तुमच्या बाबतीत एवढं? अबे का अति झालं म्हणजे बस तिकडं सांगतो तुले. हा, अबे हे पाय लग्न झाल्यापासून माझ्या बायकोचा इतका त्रास झाला होता मला, तुला का सांगू आता. काय सांगता? हा, अबे बापाचा माल असल्यासारखी साली मला सतत फोन करत राह पाय. फोन करत राह मला. आता कोट हा काय करता, कोट जाणार आहे, का जाणार आहे, अबे तुले का सांगू मी. गळ्यामध्ये पट्टा घालायचा तेवढा राहिला होता बस. हाड 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 हाड. कुत्रा समजला का बे? हा बरं. अरे 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 पण नवरे, हा. मला काय म्हणायचं, तुम्ही सहन केलेलं दिसतंय बरं. केलं. अबे हे तर काहीच नाही. हा. महाकाना झोंग आहे म्हणे बाहेर. झोंगा लपडा लपडा. लपडा म्हणजे नवरे शेण तुम्ही खाल्लंय. अबे शेण नाही बे, मी कुत खातो शेण. मग कोणी खातं? हा, गौरी 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 कोण आता? बॉसची सेक्रेटरी हं. गौरी. अबे ते एका ऑफिसमध्ये राहते आम्ही. हा. तर मग राहते ना संबंध एकमेकांबरोबर. हो. तिला वाटतं का माझा झोंग आहे ती बरोबर. असं होय. कोट हाय बायकोचाच आवाज राहते मला फोन मध्ये. बांगड्याचा आवाज येऊ राहिला. बायकोचा आहे तुमच्या बरोबर कोणतरी दुसरी. लग्नच तुम्ही केलं दुसरं. अबे म्हंटल काय पाहिजे मला. मग आता तुम्ही काय ठरवलंय काय मग एक्झॅक्ट? ठरवलं का आता झालं लग्नाला आता करायचा घटस्फोट. पण आम्ही हॉल देणार नाही नवरे. अबे तू दे ना बे हॉल ऐकून तर घे मा. काय करणार तुम्ही? हॉल घेऊन काय करणार? अबे इथं? तू ऐकता पहिलं घटस्फोटाची पार्टी देणार इकडे. हा घटस्फोटाची पार्टी. तयारी आहे माई. हे पाय ना हे काय? पत्रिकेचा मॅटर आहे. चिरंजीव मनोज नवरे मी आव. ते तुम्ही आहात. हा, त्यांचा सोडचिठ्ठी समारंभ. अहो, हे 12चा मुहूर्त म्हणजे? अबे संसाराचे माया 12 वाजले तर 12चाच मुहूर्त राहील ना. अवघड आहे नवरे सगळंच. 12च्या मुहूर्तावर करण्याची योजली आहे, तरी उपस्थितांनी नववधूवरच नाहीये, विभक्ताच आशीर्वाद शिव्या शाप जे काय वाटेल ते देण्यासाठी उपस्थित राहावे. क्या बात है. काय इनोव्हेटिव्ह कल्पना आहे हो तुमची. Innovative. येते माझ्या डोक्यात नवरे. हॉल दिला. हॉल अरे वा 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 दिला. बोल भाड्याचं बोल. भाड तुमच्याकडून नवरे. अहो फ्री दिला हॉल. कारण काय माहिती का नवरे, तुम्ही ना मला एक इतकी इनोव्हेटिव्ह कल्पना सांगितली. काय माहिती का, अडचण अशी आहे नवरे की या गल्लीमध्ये ना घरापेक्षा जास्त मंगल कार्यालय झाले. धंदा ब्लॉक झाला आमचा सगळा. मग आता मी काय विचार करतोय माहिती का, की बाहेरची पाठी आहे ना की घट्ट गाठी मंगल कार्यालय, त्याच्याऐवजी पट्टघटस्फोट कार्यालय करून टाकतो. अरे म्हणजे त्याच्यामुळे काय होईल माहिती का, ते कोईल सारखे पिचलेले जे नवरे आहेत ना ते असे पचकन बाहेर येतील, इथून धडकतील. असा चोंगा कल्पना आहे की नाही नवरे. मजा आहे की नाही? मजा आहे मजा आहे मजा आहे. मग तू लग्न झालाय का नाही? माझं झालंय. लाव ना नंबर मग तुझा दुसरा. करून टाकून नवले. करून टाक. अरे, हा. दुसरा नंबर लावून टाकू नवरे. येतो मी. नवरे मी येतो ना, मला थोडी प्लॅनिंग सांगा. हा, planning काय करायचं फायद्याचं बघू नवरे. हा
बात आहे क्या बात. सुपर या व्हॉट अ परफॉर्मन्स. प्रेक्षक हो, बॅक पेपर महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि आपल्या या फायनल 6 स्टार्स वर आपण सर्व तर प्रेम करतोच, पण इंडस्ट्री मधले काही मान्यवर सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतात. तर त्यांच्याबद्दलच्या मान्यवरांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या बघूया. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमासाठी माझ्यातर्फे आणि आमच्या कुलवधूच्या सगळ्या टीमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. मी खरं तर या शोवरती आणि त्याच्यात भाग घेणाऱ्या सगळ्या माझ्या तरुण मित्रांवरती खूप जळतोय. याचं कारण आम्ही जेव्हा सिरियल करायला लागलो आणि एक व्यावसायिक नट म्हणून काम करायला लागलो तेव्हा अशी कुठली स्पर्धा अभिनेत्यांसाठी नव्हती. गायकांसाठी स्पर्धा असतात, डान्सरसाठी असतात, मात्र अभिनेत्यांसाठी अशी एकही स्पर्धा नव्हती. त्यामुळे आमचे कलागुण दाखवायला आम्हाला एक तर सिरियलमध्ये काम करायला पाहिजे किंवा नाटकात काम करायला पाहिजे किंवा फिल्ममध्ये काम करायला पाहिजे, पण अशी एखादी स्पर्धा की ज्याच्या प्रत्येक भागामध्ये आम्हाला वेगळं काहीतरी करून दाखवायला मिळेल, वेगवेगळी आव्हानं आमच्या समोर येतील, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये व्यक्तिरेखेमध्ये आम्ही लोकांच्या समोर जाऊ, असं आम्हाला अशी एकही स्पर्धा माझ्या बॅचला नव्हती. पण या सगळ्या मुलांच्या बॅचला, या मुलांना ही स्पर्धा करायला मिळते, त्यात भाग घ्यायला मिळतोय आणि मला खरोखर या सगळ्यांचं कौतुक वाटतं. आणि प्रत्येकजण, मी सगळे एपिसोड्स पाहिले नाहीत पण जे काय भाग मी पाहिले त्याच्यात प्रत्येकजण खूप प्रामाणिकपणे मनापासून आपापली व्यक्तिरेखा सादर करतोय. फक्त अभिनय नाही तर अभिनय पूरक अशी बाकी सुद्धा अंग या स्पर्धेमध्ये सामावून घेतले. उदाहरणार्थ नृत्य असेल, संगीत असेल. त्यामुळे या सगळ्या अंगांचा अभ्यास होतोय. या सगळ्या अंगांना वापरण्याची संधी या सगळ्या मुलांना मिळते. मला असं वाटतं की एक अभिनेता म्हणून काम करत असताना तुम्हाला बाकी सगळ्या कलेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. खूप छान वाटतं या सगळ्यांना तिथे काम करताना बघून. आत्ता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली सगळीच मुलं खूप गुणी आहेत आणि मला खरंच कौतुक वाटतं की आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये फक्त पुणे मुंबई नाही तर अगदी विदर्भ, मराठवाडा, खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या सगळीकडे इतके गुण आहेत या सगळ्या मुलांमध्ये की हे गुण कुठेतरी लोकांसमोर येणं गरजेचं होतं की झी टीव्हीच्या माध्यमातून, झी मराठीच्या सुपरस्टारमधून हे सगळे लोक तुमच्यासमोर येतात. आता अंतिम फेरी लवकरच सुरू होईल. अंतिम फेरीमध्ये हे सगळे 6 माझे मित्र पोहोचलेले आहेत. या 6 मित्रांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम खरंच खूप छान आहे. मी नेहमी पाहते तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि आता 6 मुलं यात सिलेक्ट झालेली आहेत. 3 मुली 3 मुलं. पण झीने या मुलांना एवढं मोठं ओपनिंग दिलंय याच्यासाठी, त्याबद्दल खरंच झीचे खूप आभार मानायला हवे. आणि आता या मुलांना सांगते मी की माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. वाव, क्या बात है विवेक. दिस इज सुपर. तुम्हाला दोघांनाही, योगिनी तुला आणि विवेक तुला दोघांनाही महाअंतिम सोहळ्यासाठी खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुम्हाला तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी म्हणजे फायनलच्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. बॅक पेपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.